किती आले किती गेली येतो उरो नाही आले अवतार. कबीर महाराज म्हटले काया नगर का सौदागर तुझे अपने वतन को जाना पडेगा. अरे एखादी आई म्हणेल मुलगा माझा, मुलगा म्हणेल आई माझे, बाप म्हणेल मुलगा माझा, मुलगा म्हणेल बाप माझा. काय कबीर महाराजांची वाणी गोड आहे. कबीर महाराज म्हणतात माँ कहे बेटा मेरा है, बाप कहे बेटा मेरा है. ना माँ का ना बाप का ये तो जन्म देने का नाता है. एखादी बहीण म्हणेल भाऊ माझा, भाऊ म्हणेल बहीण माझी. पण काय कबीर महाराजांची वाणी गोड. कबीर महाराज म्हणतात बहन कहे भाई मेरा है, भाई कहे बहन मेरी है. ना बहन भाई की ना भाई बहन का ये तो रक्षा बंधन का नाता है. कुमारीकर कीर्तन घरी घेऊन जा, आपलं प्रवास सफल होईल माझा. एखादी सासू म्हणेल जावाई माझा, सासांनो सासा आहेत काय तू. एखादा सासरा म्हणेल जावाई माझा, जावाई तेवढ्यात तितकं जावाई नोकरदार असावा आणि त्याला 1,00,000 रुपये पगार असावा. सासू नाचायचंच राहते निसती. पण असल्या सासांनी संतोष महाराजाचं कीर्तन घरी घेऊन जा. सासांनो कबीर महाराज म्हणतात ससुरा कहे जवई मेरा है, सास कहे जवई मेरा है. कि ना ससुरे का ना सास का ये तो लड़की देने का नाता है. तुला म्हणतील बायका पोर, तुला म्हणतील बायका पोर ही तुझ्या मागची चोर. तुला म्हणतील बायका पोर ही तुझ्या मागची चोर. तू मेल्यावरती मडक फोडतील तुझ्याच डोक्यावर. तू मेल्यावरती मडक फोडतील तुझ्याच डोक्यावर. तू घे 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 न घे घे न घे घे न घे घे न घे. तू घे 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 हरे नाम घे, माया सारी सोडून दे. तू घे 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 हरे नाम घे, माया सारी सोडून दे. हात लावून नशिबाला करडतोस ढाई ढाई रे वेड्या. या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी. काय राहता बसले लोक म्हणतील महाराज संसारात रोज नाही का राहना. कसं पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनिया राहती तैसे असावे संसारी. राहा गेले पलीकडचे जाऊन द्या. इच्छा आहे माणसाची मरू नाही. एक सांगू तुम्हाला, प्रपंचातली संसारातली इच्छा कधी पूर्ण होत नाही. तुमचा आमचा प्रपंच खूप छोटा आहे. जगातला सगळ्यात मोठा प्रपंच इंद्रबारी चंद्र छत्र धरी पाणी वाहे घरी. वायू सदा पूजे ओसरी विलेख करी दळण कांडण. मैराळ देव कानडे करती राक्षसांच्या दाड्या भावे. आरसान दाविती जया पुढे तेची रोकडे तुळानी नवग्रहाची तुळा गाडे. ते रावण घातले बांधवडे विघ्न न राहू शके जया पुढे. तोची गणेश होऊनी बापुडे गाढवाचे कळप गाडी चोईकडे उडत असे. कुणाचा संसार आहे? रावणाचा. कोटी गरज येत काशाने तांब्याची शुद्ध कांचनाची सप्त कोटी
तरी रावणाची संसारातली इच्छा पूर्ण झाली नाही. त्याच्यापुढे तुमचा आमचा संसार लय बारीक आहे. भीमसेन महाराज म्हणायचे काय आपला संसाराचं वर्णन कीर्तनात करावं. 2 एकर जमीन आहे आपल्याला, त्याच्यात 50 घाण पाण्याचे नाले, आणखी सांगू 1 चिपडी बायकोन 2 शेंबडे पोरे. संतोष महाराजा सगट तुमचं नाही सांगत मी. आपली इच्छा कधी पूर्ण होईल? नाही पूर्ण होत. म्हणून सोनाजी भाऊ, साधू कधी संसाराच्या दरवाज्यात गेलाच नाही, कधीच नाही. संसाराच्या नावे घालोनिया शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. हा साधू संसार जाऊ देऊ, साधू देवाच्या बी दारात जात नाही, देवाच्या बी नाही. देवाच्या दारात जात नाही. उदाहरण क्रमांक 1, देव साधूच्या दारात येतो. पैठणचे नाथ महाराज आहेत बघा. नाथ महाराज गेले नाही तर देव नाथ महाराजाकडे. ते काय झालं, नाथ महाराजासारखे श्रीमंत संत नाहीत बरं का. नाथ महाराज म्हणजे सकल संता माझे राजा, स्वामी एक नाथ माझा. किती श्रीमंत आहेत नाथ महाराज. ते तुमच्या आमच्यासारखे लोक नाथ महाराजांच्या वाड्यावर पोथी, पुराण, कीर्तन, भागवत, रामायण ऐकायला जायची. कीर्तन ऐकायला येणाऱ्या प्रत्येक माणसाला नाथ महाराज कीर्तन ऐकायचं झाल्यानंतर घरी जाताना 1 किलो गुळाची ढेप, 2 किलो हरभऱ्याची डाळ देऊन टाकायची. कुणाला? ऐकायला येणाऱ्याला. आता ही अपेक्षा तुम्ही माझ्याकडून करू नका, मीच तुमचा गुळ खाणार आहे. काय झालं, एकदा नाथ महाराजांच्या वाड्यात चोरी झाली. चोरी 24 चोर नाथ महाराजांच्या वाड्यात गेले. 24 जणांनी नाथ महाराजांचं सोनं चोरलं. सोनं एवढं चोरलं उचलता न यावी एवढा गाठोडी बांधली. प्रकार असा झाला, गाठोडू उचला ना म्हणून पहिल्याच्या डोक्यावर दुसऱ्याने दिलं, दुसऱ्याच्या तिसऱ्याने, तिसऱ्याच्या चौथ्याने, चौथ्याच्या पाचव्याने, पाचव्याच्या सहाव्याने, सहाव्याच्या सातव्याने असे 23 चोर निघून गेले. खाली राहिले, वा ऐकणारी माणसं हुशार आहेत सगळे. खाली राहायला ते 1 जणाला गाठोडं उचलून द्यायलाच कोण नाही. ते 1 जणाने बाकीच्या 23 जणाला हाक मारले. हाक असेच मारले असं दमाने मारले असं, दमाने मोठीने मारले असं ना लांब गेल्यावर. आता पूर्वी कशाचे मोबाईल आणि कशाचं काय, जे ते दृष्टांत ज्या त्या वातावरणाने सांगावं लागते तर लोकांच्या अंतकरणापर्यंत जायचे, नाही तर त्याला काही मजा नसती. मी एक दिवशी प्रवासात एका शाळेत डुकून बघत होता, असं एका शाळेत, आणि एक मॅडम पोरांना शिकत होती. मुलींनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला असं तरा फाडलं. मी म्हणलं मॅडम तो नसतं फाडलं तर बरे झालं असतं. इतक्या दमाने फाडला असतं अफजल खानाने. तसा आवाज दमाने थोडाच दिला असं त्याने. अरे तुम्ही 23 जण निघून गेले, हे सोन्याचं गाठोडं मला कोणी उचलून द्यायचं. तेवढ्यात त्याचा आवाज ऐकला नाथ महाराजांनी. नाथ महाराजांनी घराची कडी उघडली, बाहेर आले. नाथ महाराज त्याला काय म्हणतात माहिती काय, राजा थांब, जाऊ दे त्या 23 जणाला, तुझं सोन्याचं गाठोडं मी उचलून देतो. अय कुंभारी, तुमच्या गावात आहे का नाथ महाराज एखादा असला तर सांगा, थांबतो मुक्कामाला इथंच आज. हे तरी नाथ महाराजांची व्यवहारिक श्रीमंती. ओरिजिनल आहे का, कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ते भावे निळावंदी त्यांचे पाये. द्वारकेची मूर्त एकनाथा घरी, पाणी वाहे हरी कावडीने, नोहे नोहे निळा म्हणे देव राभे त्यांचे घरी. दत्त चोपदारी, पुढे या काठी घेऊन. हे जे चोपदार आहे का, ऐकतात का, कोणत्या गावचे चोपदार? उंबरखेडचे धीर. ह्या चोपदाराचा अधिकार खूप मोठा असतो. तुम्हाला सांगतो, चोपदाराची चेष्टा कुणी करायची. कमीत कमी 2 तास कीर्तनात आहेत ड्रेस घालून, तोपर्यंत तरी. बाकी 22 तास तुमची मैत्री, तुमचे नातलग आहे, तुम्ही तुमचं नातं जपा. पण एकदा चोपदारांनी चोपदाराचा ड्रेस घातला की त्या चोपदाराची चेष्टा कुणीच करायची नाही. मग पंतप्रधान बी असू द्या, त्यांनी बी करायची नाही, अजिबात नाही. आणि गायकांनी, वादकांनी, कीर्तनकारांनी तर नाहीच. बऱ्याच कीर्तनकारांना एक नालायक सवय असते. काय?
लोकांनी हसावं म्हणून चोपदारासाठी चोपदारावर घालून विनोद करतात का नाही? मुद्दाम चोपदाराला अवघड प्रश्न विचारणार, मग चोपदाराला नाही आला की लोक हसणार, असं नाही. लोकांनी हसावं म्हणून चोपदाराची चेष्टा कधीच करायची नाही, कधीच नाही. चोपदार तुम्हाला सांगतो, हे बारकेली पुरं आता हे टापरं टुपरं कीर्तन करायला लागलेत ना, कुणी कमर बांधायला लागले, करते नाही. बारकली ज्याला नाव अक्कल नाही ते म्हणतात नामस्मरण केलं पाहिजे. ह्या बापाने केलंय का? केलंय का? हे असले टापरं टुपरं सुद्धा चोपदाराची चेष्टा करते कीर्तनात, करायची नाही महाराज. आणि चोपदार तुम्हाला सांगतो, कीर्तनात जर एखाद्या महाराजांनी कोणत्या कीर्तनकारांनी कुणी जर तुमची चेष्टा केली ना, ह्या दांडीनीच हाणायचा. नाही, मी खरं सांगतो, अजिबात नाही महाराज, कधीच. इथे बरेच कीर्तनकार आहेत सगळे, आमचे बाबा गोड कीर्तनकाराने कीर्तनात गायकाची, वादकाची, ह्या वारकऱ्यांची कधीच चेष्टा करायची नाही आणि कधीच यांचा कीर्तनात अपमान करायचा नाही, कधीच ना, कधीच नाही. आपण इथं उभे राहतो म्हणजे आपण नाही शहाणे नाही. ज्ञानोबरायाने ते आपल्याला भाग्य दिले म्हणून आपण इथं उभा आहे. हे उभा राहणारी मंडळी हे काय सामान्य मंडळी नसतात. या लाईनला एक दिवशी ज्ञानोबराय सुद्धा उभा राहिलेले. जनी म्हणे ज्ञान देवा, यांचा अपमान कधीच करायचा नाही, चोपदाराचा अपमान कधीच करायचा नाही. जर कोणी केलं ना, कठणीच आणायचा. कारण की काय माहिती का, निळा म्हणे देव, दिसत जरी माणूस असला तरी निळा म्हणे देव राबे त्यांचे घरी दत्त चोपदारी करीत असे. साक्षात चोपदारकी करायला भगवान दत्त आहे. कुणाच्या घरी? नाथ महाराजांच्या. नाथ महाराज नाही गेले, देव नाथ महाराजांच्या घरी आलाय. तसं तुकाराम महाराज देवाकडे जात नव्हते बघ, भंडारा डोंगरावरती जायची आणि तिथे जाऊन भजन करायची. एने सुखे रुचे एकांताचा वास नाही गुण दोष अंगायत वृक्षवल्ली आमा सोयरी वनचरी पक्षी सुस्वरे आळविती. रोज भजन करायचे, रोज. किती गोड गोड तुझे नाम माझ्या विठ्ठला, माझ्या विठ्ठला रे. किती गोड गोड तुझे नाम. देवाने यावं तुकाराम महाराजाचा हात धरावा, टाळकरी सावध राहा. तुकाराम महाराजाचा हात धरल्यावर महाराजाला म्हणावं, महाराज किती भजन करता हो, किती नामस्मरण करता हो. संसार सुटला महाराज तुमचा भजनामुळं. घरच्यांनी सुद्धा म्हणावं, माझ्या माय बापे बरे नाही केले, पदरी बांधिले भिकाऱ्याच्या. फूट काच विना त्याला दोन तारा, करियर झारा पंढरीच्या. देवाने म्हणावं, महाराज सगळं माहिती आहे तुमचं मला, पण जाऊ द्या महाराज, इतकं भजन करताय, इतक्या सगळ्या गोष्टी आहेत, तुक्षेट म्हणायचे लोक तुम्हाला एक काळ. पण महाराज काय जीवनातली आणखीन इच्छा राहिली? कशामुळे ही तळमळ आहे? कशामुळे हे भजन आहे? कशामुळे हे नामस्मरण आहे? महाराज काय एवढी धावपळ आहे? ना भूक ना स्नान. महाराज दीन रजनी हाची धंदा, शंख जांभळी खोकला, हितुकाची वेळ वाया गेला. महाराज किती भजन. महाराज अंतकरणापासून विचारतो, काय इच्छा राहिली हो जीवनातली?
तुकोबारे म्हटले जीवनात एकच इच्छा राहिली, माझी